नमस्कार मंडळी. राजकारणात कधी कोणती चाल खेळली जाईल, कुठून भूकंप होईल आणि सत्तेची सूत्र कुणाच्या हातात जातील याचा अंदाज लावणं अवघडच. पण सध्या देशाच्या राजकारणात एका तारखेची चर्चा प्रचंड जोरात सुरू आहे. ती तारीख म्हणजे 19 डिसेंबर. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर दिल्लीपासून नागपूरपर्यंत एकच चर्चा रंगली आहे. भारताचा पंतप्रधान बदलणार का, आणि तोही एखादा मराठी चेहरा दिल्लीच्या तख्तावर जाणार का? या वक्तव्यामागचं नेमकं राजकारण काय आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा भारतावर कसा परिणाम होऊ शकतो आणि भाजपमधील कोणते मराठी चेहरे या शर्यतीत आघाडीवर आहेत, या सगळ्याचं सविस्तर डिकोडिंग आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. मंडळी, राजकारणात कधी, कुठे आणि कसं वळण येईल याचा नेम नसतो, पण सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात ज्या एका तारखेची सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती म्हणजे 19 डिसेंबर. कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे ही तारीख थेट भारताच्या राजकीय इतिहासाशी जोडली जाऊ लागली आहे. चव्हाण यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की डिसेंबरमध्ये देशात एक मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो, भारताचा पंतप्रधान बदलू शकतो आणि विशेष म्हणजे पुढचा पंतप्रधान हा मराठी माणूस असेल व तो भाजपमधलाच असेल. आणि हे वक्तव्य कुठल्याही सामान्य नेत्याचं नसून दिल्लीचं राजकारण जवळून पाहिलेल्या आणि समजून घेतलेल्या नेत्याचं असल्यामुळे त्याला वेगळं वजन प्राप्त होतं. पिंपरी चिंचवडमध्ये जन गण मन या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या भाकितामागची पार्श्वभूमी सांगताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ दिला आणि अमेरिकेत सुरू असलेल्या एका मोठ्या स्टिंग ऑपरेशनचा उल्लेख केला, ज्यात इस्रायली गुप्तहेरांच्या माध्यमातून अनेक प्रभावशाली राजकीय नेत्यांच्या बंगल्यांमध्ये कॅमेरे लावून गंभीर स्वरूपाची माहिती गोळा करण्यात आली असून अमेरिकन सरकार 19 डिसेंबरला कायदा करून या प्रकरणात अडकलेल्या दिग्गजांची नावं जाहीर करू शकतं, असा दावा त्यांनी केला आहे. या घडामोडी केवळ अमेरिकेपुरत्या मर्यादित न राहता जगभरातील राजकारणावर परिणाम करू शकतात आणि त्याचे पडसाद भारतातही उमटू शकतात. त्यामुळेच भारतात मोठे राजकीय बदल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं चव्हाण यांचं म्हणणं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर 19 डिसेंबर ही तारीख महत्त्वाची ठरते, कारण साधारण याच काळात संसदेचे हिवाळी अधिवेशन निर्णायक टप्प्यावर असतं. अनेक ऐतिहासिक निर्णय संसदेच्या अधिवेशनातच घेतले जातात. शिवाय अलीकडच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल, अंतर्गत सर्वेक्षणांचे अहवाल आणि आगामी राजकीय गणितं यांचा दबाव केंद्रातील नेतृत्वावर येऊ शकतो. जर भाजपला अपेक्षित यश मिळालं नसेल किंवा भविष्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेता पक्षाला अधिक सर्वसमावेशक आणि सौम्य चेहऱ्याची गरज वाटली तर नेतृत्व बदलाची चर्चा प्रत्यक्षात येऊ शकते. आणि अशा परिस्थितीत मराठी चेहऱ्याकडे पाहिलं जाऊ शकतं, कारण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात पकड मजबूत करण्यासाठी आणि विरोधकांचे हुकुमशाहीचे आरोप खोडून काढण्यासाठी हा भाजपचा रणनीतीचा भाग असू शकतो. याच संदर्भात पंतप्रधान पदासाठी 3 मराठी नावांची चर्चा होते. पहिला आणि सर्वाधिक वजनदार नाव नितीन गडकरी यांचं, कारण विकासाभिमुख प्रतिमा, रस्ते व पायाभूत सुविधांमधील भरीव कामगिरी, विरोधकांशीही चांगले संबंध आणि संघाशी घट्ट नातं यामुळे त्रिशंकू परिस्थितीत किंवा सर्वमान्य चेहरा हवा असेल तर गडकरी हे पहिली पसंती ठरू शकतात. दुसरं नाव देवेंद्र फडणवीस यांचं, ज्यांना मोदी शहा यांचा प्रचंड विश्वास आहे. प्रशासनावर मजबूत पकड, हिंदीवरील प्रभुत्व आणि तरुण आक्रमक नेतृत्वाची प्रतिमा असल्यामुळे मोदींची कार्बन कॉपी म्हणून त्यांना पुढे आणलं जाऊ शकतं. विशेष म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूरचा उल्लेख केल्यामुळे गडकरी आणि फडणवीस ही दोन्ही नावं अधिक महत्त्वाची ठरतात. तर तिसरं नाव म्हणजे विनोद तावडे, जे सध्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, संघटनात्मक कामात निष्णात आहेत, गटबाजीपासून दूर राहून पक्ष विस्तारावर भर देतात आणि त्यामुळे ते एक सरप्राईज पॅकेज ठरू शकतात. मात्र या सगळ्या चर्चांवर एक मोठं प्रश्नचिन्ह कायम आहे, ते म्हणजे नरेंद्र मोदी यांची आजही शिखरावर असलेली लोकप्रियता. अशा परिस्थितीत भाजप त्यांना बदलण्याचं धाडस करेल का, की 19 डिसेंबरला पंतप्रधान बदलण्याऐवजी मंत्रिमंडळ विस्तार, संघटनेत मोठे फेरबदल किंवा एखादी वेगळीच राजकीय खेळी पाहायला मिळेल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण पृथ्वीराज चव्हाण यांचे हे वक्तव्य खरंच आतल्या माहितीतून आलेलं भाकीत आहे की विरोधकांचा राजकीय माइंड गेम आहे, हे सत्य 19 डिसेंबरलाच समोर येईल. मात्र या संपूर्ण चर्चेत एक महत्त्वाचा पैलू असा आहे की भारतीय जनता पक्ष ही केवळ निवडणुकांवर चालणारी पार्टी नसून ती दीर्घकालीन रणनीती, संघटनात्मक शिस्त आणि संघाच्या विचारसरणीवर चालणारी यंत्रणा आहे. त्यामुळे कोणताही निर्णय अचानक घेतला जात नाही, तर त्यामागे अनेक स्तरांवर विचारमंथन केलं जातं आणि म्हणूनच
नरेंद्र मोदी यांच्याबाबत निर्णय घ्यायचा झाला तर तो केवळ लोकप्रियता, निवडणूक विजय किंवा पराभवावर आधारित नसेल, तर आंतरराष्ट्रीय दबाव, अर्थव्यवस्थेची स्थिती, आगामी लोकसभा निवडणुकांचे गणित, विरोधकांची एकजूट तसेच देशांतर्गत सामाजिक अस्वस्थता अशा अनेक घटकांचा विचार करूनच घेतला जाईल. संघाच्या दृष्टीने पाहिलं तर नेतृत्व बदल ही काही नवीन बाब नाही, कारण अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर लालकृष्ण अडवाणी, त्यानंतर नरेंद्र मोदी असा प्रवास भाजपने केला आहे आणि प्रत्येक वेळी योग्य वेळ, योग्य चेहरा आणि योग्य राजकीय वातावरण पाहूनच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचित केलेला भूकंप हा थेट पंतप्रधान बदलाच्या स्वरूपात नसेलही, पण त्यातून भाजपच्या सत्ता केंद्रात हालचाली सुरू झाल्याचा संकेत नक्की मिळतो. विशेषतः महाराष्ट्र आणि नागपूर या केंद्रबिंदूभोवती ही चर्चा फिरत असल्यामुळे येत्या काळात गडकरी, फडणवीस किंवा तावडे यांच्यापैकी कुणाच्या तरी जबाबदाऱ्या वाढताना दिसल्या किंवा दिल्लीत पक्ष आणि सरकार या पातळीवर मोठे बदल झाले तर 19 डिसेंबरचं भाकीत केवळ अफवा नव्हती यावर शिक्कामोर्तब होईल. आणि म्हणूनच पुढचे काही दिवस हे भारतीय राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या भाकितांमुळे सत्ताधारी पक्षावर अप्रत्यक्ष दबाव निर्माण होतो आणि तो दबाव अनेकदा नियोजित रणनीतीचा भागही असू शकतो. कारण विरोधक जेव्हा ठराविक तारीख, ठराविक नावं आणि ठराविक शक्यता जाहीरपणे मांडतात तेव्हा सत्ताधाऱ्यांना त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागतं किंवा हालचाली वेगवान कराव्या लागतात. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याकडेही अनेक राजकीय जाणकार अशाच दृष्टिकोनातून पाहत आहेत की हे विधान म्हणजे भाजपमधील अंतर्गत घडामोडी बाहेर आणण्याचा प्रयत्न आहे की केंद्रातील सत्ताकारणात सुरू असलेल्या हालचालींची चाहूल आहे. विशेषतः मराठी पंतप्रधान हा मुद्दा जाणीवपूर्वक पुढे आणून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवण्याचा डाव असू शकतो. कारण यामुळे मराठी अस्मिता, संघाचं नागपूर कनेक्शन आणि भाजपमधील नेतृत्व स्पर्धा हे सगळे विषय एकाच वेळी चर्चेत येतात. अशावेळी भाजप जर शांत राहिली तर चर्चा आणखी रंगते आणि जर ती नकार देत स्पष्टीकरण देते तर काहीतरी शिजते अशी शंका अधिक बळावते. त्यामुळे पुढील काही दिवसात दिल्ली आणि नागपूरच्या राजकीय वर्तुळात नेमक्या कोणत्या हालचाली होतात, कुणाच्या भेटीगाठी वाढतात, कुणाची अचानक दिल्लीत वर्णी लागते किंवा कुणाची भूमिका बदलते, यावरूनच या संपूर्ण भाकिताचं वास्तव काय आहे हे स्पष्ट होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वात उत्सुकतेचा मुद्दा असा आहे की जर प्रत्यक्षात मोठा बदल घडायचाच झाला तर तो कसा आणि कोणत्या स्वरूपाचा असेल. कारण भारतीय राजकारणात अनेकदा अपेक्षेपेक्षा वेगळे निर्णय घेतले जातात आणि पंतप्रधान बदल हा नेहमीच थेट राजीनाम्याच्या रूपात होत नाही, तर कधी जबाबदाऱ्यांचे पुनर्वाटप, कधी पक्ष संघटनेत वरचढ भूमिका, तर कधी मार्गदर्शक मंडळासारख्या संकटमनांच्या माध्यमातून सत्ता केंद्र हळूहळू हलवले जाते. अशावेळी नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व कायम ठेवत त्यांच्या भोवतीचा कोर बदलणं, काही शक्तिशाली मंत्र्यांना बाजूला करणं किंवा नव्या चेहऱ्यांना पुढे आणणं हा पर्यायही तितकाच शक्य आहे. आणि जर महाराष्ट्रातून एखाद्या नेत्याची राष्ट्रीय पातळीवर भूमिका अचानक वाढताना दिसली तर तो पंतप्रधान पदाचा संकेत नसला तरी भविष्यातील उत्तराधिकाराची नांदी असू शकते. त्यामुळे 19 डिसेंबर हा दिवस एखाद्या एका घोषणेमुळे नव्हे तर त्या दिवसाच्या आधी आणि नंतर घडणाऱ्या घटनांच्या साखळीमुळे ऐतिहासिक ठरू शकतो. आणि म्हणूनच राजकीय भूकंप झाला किंवा नाही तरी भारतीय राजकारणात मोठ्या हालचालींची चाहूल मात्र नक्कीच लागलेली आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण चर्चेचा शेवट करताना असं म्हणावं लागेल की 19 डिसेंबर ही तारीख प्रत्यक्षात पंतप्रधान बदलाची ठरली नाही तरीही ती भारतीय राजकारणातल्या एका महत्त्वाच्या वळणाची सुरुवात ठरू शकते. कारण अशा भाकितांमुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही हालचाली वेगवान होतात, अंतर्गत रणनीती पुन्हा एकदा तपासल्या जातात आणि भविष्यातील नेतृत्वाबाबतचे संकेत जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी दिले जातात. पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य हे केवळ एक राजकीय अंदाज नसून सत्ता केंद्रातील हालचाली, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि देशांतर्गत दबाव यांचा एकत्रित परिणाम म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपमध्ये कुणाची भूमिका वाढते, कोण बाजूला पडतो, कोण राष्ट्रीय पातळीवर चमकतो आणि कोण शांत होतो, यावरूनच या कथित राजकीय भूकंपाचं खरं स्वरूप स्पष्ट होईल. आणि तोपर्यंत 19 डिसेंबर ही तारीख केवळ कॅलेंडरवरची नसून दिल्ली ते नागपूरपर्यंतच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनलेली राहील. तर मंडळी, 19 डिसेंबरला खरंच देशाच्या राजकारणात भूकंप होणार का की ही फक्त चर्चांची धूळ आहे हे तर वेळच ठरवेल. पर पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानं दिल्लीच्या सत्ता केंद्रात हालचाली वाढल्या आहेत हे मात्र नक्की. पंतप्रधान बदल, मराठी चेहऱ्याची शक्यता आणि भाजपमधील अंतर्गत गणितं या सगळ्यामुळे येणारे काही दिवस भारतीय राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. आता प्रश्न एवढाच आहे की इतिहास घडणार की राजकारणातली आणखी एक मोठी खेळी आपण पाहणार. तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी जानकी पाटील, धन्यवाद. तुम्ही पाहत होता महाराष्ट्र फोकस न्यूज.